गुड इव्हिनिंग मित्रांनो. झालं का तुमचं चहा वगैरे? माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे. मयुरी सावंत यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे. तर तुमचं सगळ्यांचा चहा वगैरे झाला की सांगा. तर आपण आज तुम्हाला आज मी गुड न्यूज सांगणार आहे. ओळखा बघू काय गुड न्यूज असेल. खूप म्हणजे खूप आनंद झाला आहे मला आज. तुम्हाला काय सांगू, माझ्या सगळ्या मित्रमैत्रिणी, माझ्या सगळे भाऊ बहिणी, माझी यूट्यूब फॅमिली, खूप म्हणजे खूप आज आनंद झाला आहे मला. पिटूला बरं पिटू बस. तर गेल्या वर्षी समोर TSCला बसला होता बरं का. TSCला बसला होता संभव, आणि 2 परीक्षा होत्या TSCमध्ये, एक मंथनची आणि एक बुद्धिमंथा बरं का. अगं बाई बस की शांत. तू कुठे शांत बसत नाहीस ग? कुठेच नाही बसत तू शांत. नको खाऊ दे तुला, ना खायचं तर नको खाऊ दे बरं का. तर आज सत्कार कार्यक्रम होता बरं का. ज्या विद्यार्थ्यांनी हे केलं आहे ना, जे विद्यार्थी बसले होते TSCला, त्या विद्यार्थ्यांचा सत्कार कार्यक्रम होता आज. तर त्याच्यामध्ये 2 विषय होते, एक मंथन परीक्षा होती आणि एक बुद्धिमंथा. तर संभवला नाही का, संभवचा सत्कार केला. हा बघा, संभवला ट्रॉफी मिळाली. बघा काय काय मिळालं. ही ट्रॉफी आहे, संभवला मिळाली बरं का. एक बक्षीस दिले संभवला, बक्षीस दिले संभवला. हे मंथनच्या परीक्षेमध्ये मंथनचं बरं का. मंथनमध्ये किती भेटले ते त्याचं दिलं आहे प्रमाणपत्र. हे कुठलं आहे रे? बुद्धिमंत ना, गुणवंत परीक्षा, गुणवंता TSCचं गुणवंताचं ते दिलं आहे. आणि हा पॅड मिळाला. तर पॅडचा हे काढलं आहे ह्या मुलीने, पॅडचं काढून टाकलं आहे तिनं कवर बरं का. ते पॅकिंग असतं ना, ते काढलं आहे. पॅकिंग काढून टाकले पिलूने. खूप म्हणजे तुम्हाला काय सांगू मित्रांनो, मी आज एवढी खुश आहे ना, खूप म्हणजे खूप खुश आहे. काहीतरी माझ्या कष्टाचे फळ मिळाले हे बघा बरं का. खूप म्हणजे खूप खुश आहे मला. आनंद म्हणजे मी ह्याच्यावरती स्टेजवरती सत्कार केला. सगळे मिलिटरी मॅन वगैरे सगळे आले होते. स्टेजवरती सत्कार केला बघा संभवचा. अरे आम्ही तर नाही कधी ट्रॉफी मिळवली, पण माझ्या मुलाने ट्रॉफी मिळवली. मला खरंच खूप म्हणजे खूप आनंद झाला माहिती आहे की खरंच मी माझ्या कष्टाचं फळ काहीतरी मिळालं म्हणून. म्हणजे खूप मला हे दुःखाचे अश्रू नाही तर आनंद अश्रू आहे. तिकडे जा दादा पाणी देते जा. खरंच म्हणजे मी जे काही कष्ट घेतलं मुलांसाठी त्याचं फळ खूप छान माझ्या मुलाने मला खूप म्हणजे मला स्टेजवरती जेव्हा मला स्वागत केलं. आज माझ्या मुलामुळे मी स्टेजवरती गेले. त्याच्या निमित्ताने माझा पण सत्कार करण्यात आला, त्याचा पण झाला सत्कार. पण आज फक्त माझ्या मुलामुळे सत्कार झाला. तर त्याचा तर हा आत्ता सुरुवात आहे बरं का. सुरुवात आहे त्याची. ही पहिला पाया हा त्याचा पहिला बक्षीस आहे बघा. मला खूप म्हणजे खूपच आनंद झाला माहिती आहे का. तुम्ही म्हणाला एवढा आनंदाच्या गोळ ह्याच्यात रडते, तर नाही मित्रांनो, मला एवढं भारी वाटलं ना. हे दुःखाचे अश्रू आहे, आनंदाचे अश्रू आहेत की एक आईलाच माहिती आहे बरं का. खूप म्हणजे खूपच भारी वाटलं. माझा आनंद नाही का असं गगनात मावेन असं झालं बरं का. हे ट्रॉफी वगैरे बघून आम्ही तर कधीच नाही आम्हाला काय मिळालं, पण माझ्या मुलांनी तरी मिळवली ट्रॉफी, बक्षीसपत्र वगैरे बरं का. सगळं सगळं मिळवलं. तर खूप छान वाटलं मला. आपल्याला काय अजून यूट्यूबवरती बोलायला येत नाही काय नाही, म्हणून त्याला मी सांगत असते संभव शिक बाबा, शिकून खूप मोठा हो बरं का. मला दोघांनाही बघायचं आहे. संभव पिल्लू तर लहान आहे, पण दोघांनाही मोठं झालेलं बघायचं आहे मित्रांनो बरं का. जे मी काय करते, चॅनलवरती येते, यूट्यूबवरती व्हिडिओ टाकते, हे करते, सगळे माझ्या मुलांना मला मोठं झालेलं बघायचं आहे. कुणी आत्तापर्यंत साथ नाही दिली, सगळ्यांनी माझी मजा बघितली नाही. म्हणून माझ्या मुलांना म्हणते की तुमच्या आईला कुणाच्या आत्तापर्यंत साथ नाही. मला असं वाटतं माझ्या मुलाने करून दाखवावं सगळ्या गोष्टी, असं वाटते.
माझ्या मुलाने कराव्या, करून दाखवते. पिल्लूने घेते म्हणून तर वरती ठेवून दिले. आणि खरंच आज त्याला पण खूप भारी वाटतं. त्याला पण संभवला पण खूप आनंद झाला की पहिल्यांदा स्टेजवरती गेला तो. खूप म्हणजे त्याला खूप भारी वाटलं. काय की नाही, फुल नाही फुलाची पाकळी तर भेटली, बरोबर की नाही. त्याला पण तो पण खूप खुश झाला. संभव पण खूप म्हणजे खूप खुश झाला. आणि त्याच्यापेक्षा जास्तीत जास्त मी खुश झाली आहे बघा, सांगू तुम्हाला तर. खूप म्हणजे खूप खुश झाली आहे. तर असं तुम्ही पण तुमच्या मुलांची प्रगती करा. तरी पण मी एवढं जास्त ही करत नाही त्याच्याकडं, अभ्यासाकडं ट्युशन वगैरे लावलं आहे. पण मेहनत तर खूप घेते त्याच्यासाठी, बरं का. सकाळी ट्युशनला सोडायचं, उठायचं, ट्युशन सोबायचं, नाश्ता वगैरे करून द्यायचं, 12 वाजता शाळेत सोडायची, आणायचं, हे करायचं, अभ्यासाला बसवायचं. खूपच हे करते, लक्ष देते. माझी तर आहे, त्याची पण मेहनत आहे. असंच त्याला म्हटलं पुढे जाणे, अशीच पुढे प्रगती करत जा. हे तर तुझा आता पाया आहे शिक्षणाचा, आणि हा शिक्षणाचा पाया तू मजबूत कर. कारण की पहिला पायाच मजबूत लागतो. आत्ताचा पाया जो मजबूत असेल तर पुढे शिक्षण खूप सोपं जातं. तर शिक्षणाचा पाया खूप, जसं आपण घराचा पाया कसा मजबूत राहावा असतो पाहिजे, घराचा पाया कसा मजबूत पाहिजे, तसाच शिक्षणाचा पाया मजबूत लागतो. जर घराचा पाया डगमगला तर घर उभा राहायचा नाही. तसंच शिक्षणाचा पाया डगमगला सुरुवातीपासून तर पुढे काहीच येत नाही दादा, पुढे काहीच येत नाही. माझं संभव ना, जा तिकडं जा, तुझा लय वेळा त्रास आहे, जा. माझा संभव ना पुण्याला होता ना, तर इंग्लिश मिडियमला होता 3 वर्ष. एवढा हुशार होता ना इंग्लिशमध्ये, खूप म्हणजे खूपच हुशार होता. त्याच्यावरच्या इंग्लिश मॅडम होत्या ना, इंग्लिशच्या मॅडम होत्या ना, खूप हुशार, म्हणजे खूप छान शिकवायच्या. म्हणजे जर रस्त्याने येता सगळं सांगायचं मला. पण मी पुढचा विचार केला की संभवला आतापासून इंग्रजी, आता ठीक आहे 2-3 वर्ष इंग्रजी इंग्रजी मिडियमला. पण नंतर जर मग नाही आपल्याला जर परवडलं पुढचा खर्च, तर आता एकाला एक दुसरा, पुढचा खर्च नाही परवडला तर काय करायचं, बरोबर ना. एकाला मराठीमध्ये शिक्षण आणि एकाला इंग्लिशमध्ये शिक्षण, ते पण भेदभाव पण मुलांमध्ये चांगला नाही, बरं का. उद्या तसं मुलांमध्ये पण भेदभाव होतात, म्हणून नको म्हटलं, चला सेमीमधूनच शिक्षण द्यावे ह्याला, म्हणून मी सेमीलाच टाकलं त्याला. पण खूप म्हणजे खूप प्रगती केली त्याने. पण पुण्याला असताना पण खूप छान अभ्यास करायचा. इथं आल्यापासून मुलांमध्ये पण नाही, काय नाही, जास्त मस्त अभ्यास करतो, छान. ट्युशनमधल्या मॅडम पण सांगतात की खूप छान अभ्यास करतो म्हणून. आणि आता जर त्याचा सत्कार केला आहे तर त्याला अजून तो पुढे जाईल. आणि पुढे म्हणजे त्याला वाटते की मी अभ्यास केला आहे, माझी मम्मा सांगते, माझी आई जे सांगते ते माझ्या खरंच भल्याचं आहे, असं त्याला वाटायला लागले आता. खरंच म्हणतो, खरंच तू सांगतेस ते चांगलं, म्हणजे चांगलं. आणि कुठल्याही आई आपल्या मुलाच्या भवितव्यासाठी सांगते, आपल्या मुलाच्या चांगल्यासाठी सांगत असते, वाईटासाठी तर सांगत नाही. ए बाळा, गपकी. हे पिलू आहे ना, तुम्हाला सांगू का मित्रांनो, एवढा त्रास देते ना मला, प्रमाणाच्या बाहेर त्रास. तिथं सत्कार समारंभ होता ना, तिथे पण अजिबात शांत बसून अख्ख्या हॉलमध्ये पळत होते, पूर्ण हॉल गच्च भरलेला, सगळे पळत होते बघा, अजिबात थांबायचं आहे आणि पोरगीही. अशा संघर्षामधून, आणि म्हणतात ना, सबळ का फळ मिठा होत आहे, ते खरं आहे मित्रांनो, बरं का. मी आत्तापर्यंत संघर्ष केले ना, त्याचं काय ते आत्तापासून सुरुवात व्हायला लागली, चांगलं घडायची. आणि तुमची तर साथ आहेच मला, अशीच साथ राहू द्या. भेटूया नंतरच्या ब्लॉगमध्ये. तर चला, बाय बाय. तुम्ही पण तुमच्या मुलांकडं, अभ्यासाकडे, शिक्षणाकडे लक्ष द्या असंच. आणि मला कसं, तर माझी पिल्लू लहान आहे म्हणून मला जास्त अजून लक्ष पण देता येत नाही संभवकडे. तरी पण मी खूप त्याला म्हणजे बोलून लक्ष देऊन तरी करत असते. आणि मला जास्त सांगू मित्रांनो की मला मानसिक त्रास जास्त आहे, बरं का. ए बाळा, गपकी. मानसिक टेन्शनने मित्रांनो मी थकले, माहिती आहे का. मानसिक ह्याच्याने थकून गेले, बरं का. एकदा मानसिक ह्याच्याने थकला की शरीर पण थकतो रे दादानो, बरं का. मानसिक विचार चांगले असले ना तर शरीर पण आपलं चांगलं होतं. त्यामुळे माझ्या शरीरावर परिणाम झाला मानसिक विचार करून. तरी पण कुणाचं न आधार, कुणाची न साथ असताना पण मी खंबीरपणे उभी आहे, लक्षात ठेवा. डगमगली नाही, डगमगले होते पण मुलांसाठी परत सावरले, बरं का. मुलांसाठी परत सावरले, परत नव्याने उभी राहिले, त्याचं काहीतरी फळ मिळालं. तर मला खूप म्हणजे खूप आनंद झाला आहे, काय सांगू तुम्हाला. खूप आनंद झाला की मला
माझ्या मुलाला हे पहिली ट्रॉफी मिळाली. तर चला मित्रांनो, बाय बाय, भेटू परत नंतरच्या ब्लॉगमध्ये.